आता आपण हिंगाचा खडा घेतला, शक्यतो रे ना खडा हिंग असतो ना तो वापरायचा, त्याला स्मेल छान असतो. त्याच्यानंतर आपला जो आपण दुकानात मिळतो ना त्या हिंगापेक्षा स्ट्रॉंग असतो हा हिंग. असं ओढला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. हा हिंग आहे ना असा ब्राऊन चॉकलेटी कलरचा असतो, खूप चवदार असतो हा हिंग. याला हिरे हिंग म्हणतात. आणि आपण जो दुकानचा आणतो ना, आपण भाजीला वापरतो, तर तो असा पिवळा कलरचा असतो. आता मी ते बारीक करून घेते बघा या पद्धतीने. मस्त असं हिंग बारीक करून घेतलं बघा, लगेच बारीक होतो तो बघा. असा चॉकलेटी कलरचा असा दिसतो आपल्याला. 1 चम्मच एवढा असा हिंग घ्यायचा आहे. असं तेवढा खडा घेतला ना, तो 1 चम्मच एवढा बरोबर. मी आपल्या रोजच्या आपला वापरातला जो चम्मच आहे ना त्या मापाने तुम्हाला दाखवत आहे. आता आपण बघा या वाटीमध्ये हा 1 चम्मच एवढा हिंग घेतला बारीक करून. हा आपला रोजचा वापरातला चम्मच आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच चम्मचने 2 चम्मच एवढी आपल्याला काळी मिरी घ्यायची. तुम्ही अशी पण घेऊ शकता किंवा वाटल्यावर पण घेऊ शकता. 2 चम्मच एवढी ही काळी मिरी घेतली. आपलं हे सर्व साहित्य जे घेते ना मी 1 किलोच्या अंदाजाने घेते मी. आपल्याला हे बारीक नाही करायचे मिरे, असे एवढे जाड असे राहू द्यायचे. आता बघा आपण 2 चम्मच एवढे मिरे घेतलेले होते. आता चम्मचने पुन्हा मोजू आपण. हे बघा आता हा 1 चम्मच आपण हिंग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा 1 चम्मच आपले मिरे बारीक करून घेतले ते टाकले. वाटल्यावर पण आपले हे 2 चम्मच एवढं भरले बघा. म्हणजे अशी बारीक जरी असली ना पावडर, खूप पावडर तर नाही लागत पापडमध्ये आपल्याला. आता हे टाकून घेते मी. आपले 2 चम्मच एवढे मिरे घेतले. त्याच्यानंतर आपल्याला 4 चम्मच एवढा पापड खार घ्यायचा आहे. रोजचं वापरातलं आपलं हे मीठ, हे पण आपल्याला 4 चम्मच एवढं घ्यायचंय. एवढं मीठ घेतलं आपण. हा आपला 1 किलोचा मसाला हा तयार झालाय. मसाला असा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला. आपण मीठ, पापड खार, मिरे व हिंग हे 4 वस्तूंपासून मसाला तयार करून घेतलेला आहे. 1 किलोच्या पापडाचा मसाला, मुगाची अर्धा किलो, उडदाची अर्धा किलो.